समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ बादवड संदेश पाटील भिवंडीकर. शिवशक्ती लोणार पूर्णपणे तयारी मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनने थोडंसं आयोजकांना संपर्क साधला तर खूप चांगलं वाटेल. सावतगावचे समाजसेवक गौरव पाटील यांनी दोन्ही संघांसाठी शुभेच्छा दिल्यात आणि सरपंच चषक 2021 या स्पर्धेला देखील शुभेच्छा दिल्या. आपलं हार्दिक स्वागत है. मैच की शुरुआत आज के दिन का बड़ा मुकाबला जहां पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई वालचंद टीम. जवळजवळ घड्याळामध्ये 11:45 झालेल्या आहेत. पंचांच्या माहिती करता 20 मिनिटाचा वेल दिला गेला आहे. या इनिंग साठी 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेल आहे. खूप रंगतदार सामना आहे. स्पर्धा देखील खूप मोठी आहे आणि प्रत्येक संघाला मेहनत देखील घ्यावी लागेल ही स्पर्धा जिंकण्यासाठी. मित्रांनो, भावाले ए संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. स्पर्धेचे आयोजक साई स्पोर्ट किरोली संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर झाला. मात्र माऊली स्पोर्ट या संघाने एक चांगली सुरुवात केली. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकलाय. मनोधैर्य थोडंसं वाढलं गेलंय कारण की गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी झाली होती पहिल्या मॅच मध्ये. मात्र इथे नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. आवेश आणि सागर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज देखील पूर्ण तयारी करते गोलंदाजी करण्यासाठी. लोणार संघाचा ट्रेसमॅन आलेला नाहीये, लक्ष असू द्या. चेंडू टाकाच्या आतमध्ये आपण आपला ट्रेसमॅन पाठवून द्या अथवा पॅनलाइज केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि झालेल देखील आहे. याच्या अगोदर देखील पहिल्या मॅच मध्ये देखील 2 धावांची पेनल्टी लागली होती. आमच्या क्रिकेट रसिकांमध्ये आमचे गावातील काही आजीमाजी आहेत. समाजसेवक देखील मोहन बजाके साहेब आणि रमेश बजाके, बालकृष्ण बजाके आणि देवीदास घरत, अनंता पटोले आणि रवींद्र बजाके, मोतीराम बजाके आणि पांडुरंग घरत. मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन. इथे ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. रामकृष्ण काकडे यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचे. या परिसरामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी आपण बघितलंय. सुरुवात तर चांगली झाली गोलंदाज सोहेल याच्या माध्यमातून. अजून एक आपण पाहतो या ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. इस्टर्नच्या वरतून चेंडू गेलाय. 2 चेंडू डॉट केले. 2 धावाचे पॅनल्टी देखील लागले. त्या पॅनल्टीला घेऊन खेळत आहे लोणार संघ. कारण की अगोदर देखील सांगितलंय वेलकम आगमन झाला आहे. त्यांच्या मुलाने या संपूर्ण जगभरामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं युट्यूबच्या माध्यमातून. साई स्पोर्ट किरोली संघाचे साईनाथ बजाके यांचे वडील आपल्या व्यासपीठावर आलेले आहेत. कचरूजी बजाके साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. यावेळेस मिस टाइम झाले. हवेमध्ये चेंडू आहे. होईल का झेल? हो यस. पहिला धक्का देताना गोलंदाज सोहेला वालशिंद संघाला कॅप्टन डगाड मध्ये परततोय. आवेशाने निराश केले संघाला. पहिला चेंडू आपण बघितला डॉट, त्यानंतर डॉट, दबाव वाढला होता. त्यानंतर एक षटकार मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता आणि त्या प्रयत्नामध्ये इथे फसला गेलाय फलंदाज आवेश. पहिला विकेट प्राप्त केले सोहेल या गोलंदाजाने. एक चांगली सुरुवात झाली आहे लोणार संघाची. टॉस हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना शिवशक्ती लोणार. व्यासपीठावर आपण पाहतो या मान्यश्री कचरू बजाके साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांच्या मुलाने आपल्या गावाचं नाव खूप उज्ज्वल केले टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. कारण की स्पर्धा ठेवणं म्हणजे खूप मोठी बाब आहे आणि स्पर्धा देखील खूप मोठी आहे. यस यस वेलकम. व्यासपीठावर आगमन झाला आहे.
एमडी स्पोर्ट्स संघाचे करता धरता आणि मित्रांनो संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत मदन दत्तू जाधव व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या संघाने A1 क्वालिटीचा क्रिकेट कालच्या दिवसामध्ये खेळलाय. आपलं हार्दिक स्वागत आहे. या 20 ऑफ स्टंपच्या चेंडूवर देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. हवं तसं बॅटवर आलेलं नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळते. गुड बॉलिंग, एक चांगली सुरुवात. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगितले की आतापर्यंत कोणत्या प्रकारची धाव दिलेली नाहीये आणि पॉवर प्लेचा षटक, खास करून पॉवर प्लेचा षटक टाकत आहे गोलंदाज सोहेल. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डावकरीचा फलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असे खेळपट्टीवर. सागर कुठेतरी धावांसाठी तरसते. येईल का धाव पहिली, कारण मेल हुक करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू अडवला गेला. एकदा कंप्लीट केली जात आहे. त्याचं कारण दुसरं धाव देखील पूर्ण करताना आपण बघतोय फलंदाज सागर एक चांगली सुरुवात करतोय. 5व्या चेंडू नंतर एक धाव मिळते. सागर आपल्या संघाचं खाते देखील खोलते. धाव संख्या 2 धावा 1 गडी बाद. कॅप्टन आउट झाल्यानंतर थोडासा दबाव इथे पाहायला मिळते आणि गावदी वालशिन संघावर. बीबी स्पोर्ट इताडे संघ कर्णधार आपण पूर्णपणे तयारीत राहायचंय आणि गावदेवी एवई या संघाने देखील पूर्ण तयारीत राहायचं. यानंतर मॅच होणार आहे. खूप मोठा सामना पाहायला मिळेल. यानंतर देखील खूप मोठी स्पर्धा आहे. बाईक्स उतरली आहे. साई स्पोर्ट किरोली संघ यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2021 पाहतोय आपण मित्रांनो. यावेळी अतिशय सुरेख चेंडू प्ले डाऊन झालाय. बॅटची एनर्जी लागली होती आणि एस्टर्नवर चेंडू लँड झाला होता. विकेट विकेट फक्त विकेट 2 पाहायला मिळाले या षटकामध्ये. षटक कंप्लीटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. वेळ आहे जाऊया अजयने तर मजा नाही. डीजे अजय यांचा ऐकूया आपण. धन्यवाद डीजे अजय. साई स्पोर्ट किरोली संघ आहे नंबर 1 संघ या परिसरामध्ये. आता जसं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये त्यांचा पाहायला मिळालं नाही अजय. या स्पर्धेच्या बाहेर देखील झालेला आहे. थोडंसं वेळ कमी मिळाला असेल सरावामध्ये, त्याचं कारण देखील असू शकतो. स्पर्धा ऑर्गनाईज करणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. खूप मेहनत करावी लागते स्पर्धेसाठी आणि स्पर्धा या परिसरामध्ये चॅम्पियन ट्रॉफी नंतर या ट्रॉफीचं आवर्जून नाव घेतलं जात आहे. कारण की चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील बाईक होती, इथे देखील बाईक आहे आणि अजून एक स्पर्धा दस्तक देणार आहे ती म्हणजेच डे नाईट. साई बजागे यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं की अजून एक आपण टुर्नामेंट मोठी ऑर्गनाईज करणार आहे. त्यासाठी तर मला वाटतं साई स्पोर्ट किरोली संघाला 1 महिना अगोदर तयारी करावी लागेल आणि सराव पण त्याच्यामध्ये होईल तर खूप चांगला वाटेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. पवन येतोय. पाहूया थंडगार पवन. हवा देखील सुटले मैदानाच्या आतमध्ये आणि हा पवन आपल्या गोलंदाजीची हवा दाखवेल का वालशिन संघाला. विनोद स्ट्राईकवर फलंदाज आकेश हुक करण्याचा प्रयत्न केला होता. जवळजवळ एस्टनच्या वरतून चेंडू गेलाय. तसा टॉस झाला होता चेंडू. डॉट चेंडू पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. फक्त 2 धावा 2 गडी बाद केले होते गोलंदाज सोहेल याने. व्यासपीठावर MD अर्थातच संघटनेचे अध्यक्ष आहेत. खूप खुश असतील. काल ज्या प्रकारे संघाने क्रिकेट खेळलाय, चांगल्या चांगल्या संघांना पराभूत केला कालच्या दिवसामध्ये आणि आज लवकरच उपस्थिती पाहायला मिळते व्यासपीठावर. यावेळेस जाईल सीमेच्या बाहेर, सीमा पार मिड विकेटच्या वरतून षटकार पाहायला मिळतोय. ऑफ स्टंप मध्ये चेंडू ठेवला होता. बॅटच्या बरोबर मधवत घेतल्या. बॅट कांद्याच्या मागे आणि चेंडू सीमेच्या मागे सावधानसाठी षटकार जातोय. थोडंसं प्रेशर जो रिलीज करत होते वालशिन संघ तो थोडासा प्रेशर कमी केलाय. काय धावा बनतात 8 धावा धाव फलकावर. 40 ते 45 धावा आतापर्यंत चांगला टार्गेट राहिले या आजच्या दिवसामध्ये. कारण की काल हाय स्कोरिंगचे सामने बघितले, आज लो स्कोरिंगचे सामने 2 बघितले. मात्र इथे वालशिन संघ आहे, चांगली फलंदाजी आहे. मात्र इथे सध्या तरी गोलंदाजी पवन करत आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एच आहे चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. पवन A1 झेल टिपतोय आणि तिसरा झटका वालशिन संघाला. वेलकम पुन्हा एकदा जॉईन झालेला आहे स्पर्धेचे आयोजक सैन्याजी बजागे.
सल्लागार आणि अध्यक्ष आता मात्र एकत्र चर्चा करणारच आहेत, कारण की एमडी स्पोर्ट या संघाने साई स्पोर्ट किरोली संघाला पराभूत केलेला कालच्या दिवसामध्ये. चर्चा तर होणारच आहे. स्पर्धा देखील खूप मोठा खर्च करत आहे तुमच्यासाठी. एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. कृष्णा म्हात्रे येते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडासा दबाव पेशर रिलीज झालाय. ग्रामपंचायत सदस्य किरोली गावचे काशीनाथ मानेसर काशीनाथजी बजागे साहेब यांचं आगमन झालंय. आपल्या विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचंय. पुन्हा एकदा झेल होईल का? हो हो हो, प्रयत्न खूप चांगले होते, मात्र डाईव्ह इथे पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर याचा प्रयत्न झाला होता तिथे. लोणार संघाला अगोदरच ड्रेसिंगची पॅनल्टी देण्यात आली आहे. अजय, आपण या षटकानंतर ऍड करणार आहोत. आमचे दिनेश पाटील सांगत आहेत धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 9 धावा, 9 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 रन 3 विकेट के नुकसान पर अब तक बढ़िया गेंदबाजी की है पवन ने. दमदार गेंदबाजी शुरू की है लोणार टीम ने. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. कृष्णा पाहूया किती धावा जमा कर आपल्या संघासाठी. कृष्णा मात्र खेळण्यासाठी सज्ज होत आहे. थोडस रनअप मध्ये मिस होते इथे पवन याचं. भरपूर क्रिकेट रसिक आपण पाहतो या परिसरामध्ये. जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा क्रिकेट रसिकांचा भरपूर क्राऊड असतो आणि इथे पाहायला मिळते. प्रत्येक डगआउट मध्ये क्रिकेट प्रेमी बसले. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऑफस्टमच्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचं रिझन बघितलं आपण. चेंडू सर्वेक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पवन याने चांगली गोलंदाजी केली. सोहेल याने एक चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये करून दिली होती. त्यानंतर पवन याने अजून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एक षटकार जरूर आला होता, मात्र तिथून त्याने वापसी केली. पवन व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जात आहे. कृष्णा मात्रे खेळण्यासाठी सज्ज असेल. कृष्णा मात्रे यांचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू डीप मध्ये गेलाय. चेंडूला आडवला गेला. दुसरा धाव देखील पूर्ण झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 षटकाची समाप्ती स्ट्रॅटेजिक टाइम आहे. धाव संख्या झाली धाव फलकावर 11 धावा. 3 गडी बाद झाल्या. तोपर्यंत वेळ आहे. आपण पुन्हा एकदा डीजे अजय याला संधी देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेतला आहे गोलंदाज आणि फलंदाजाने. मात्र स्लॉगवरचे षटक आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी राहिले. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतोय. स्कोर बोर्डवर धावा झाल्या आता मात्र 13. लक्ष असू द्या गावदी वालशीन संघ, आपण लक्ष असू द्या की 2 धावा ज्या आहेत ऍड केल्या गेल्या आहेत. कृष्णा म्हात्रे गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जितू येते. थोडस वेळ कमी खर्च करा. अगोदरच आपण लेट रिपोर्ट केले. राम लक्ष द्यायचं आपण. जितू येते तिसरं षटक टाकण्यासाठी. 2 षटकामध्ये चांगली कामगिरी गोलंदाज सोहेल आणि त्यानंतर पवन याची राहिली आहे. जितू कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपण पाहूया. इथून स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजे विनोद. 1 धाव खेळत आहे. कृष्णा 2 चेंडूमध्ये 2 धावनं खेळत आहे. पलटवार करावी लागेल. मला तरी वाटतं जास्त वेळ घेत आहे लोणार संघ. येस फॉर टाइम कन्सम प्लीज. प्रत्येकी संघाला 20 मिनिटं दिली जातात पहिल्या इनिंगसाठी, तर याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. गोलंदाज जितू पहिला चेंडू टाकेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. व्यासपीठाच्या समोरून खेळण्यासाठी सज्ज होतो विनोद. 4 षटकांचा हा सामना. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 धावा फक्त आल्या. धाव संख्या आपण पाहतोय 13 14 देखील होतील, कारण की लेग स्टंपच्या बाहेर गेलाय चेंडू. पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत. धाव संख्या 14 धावा धाव फलकावर.
काल पहिल्या चेंडूपासून ओम बजाके एन्जॉय करतोय. साईनाथ यांचे चिरंजीव सुपुत्र आहेत. यावेळेस आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, चेंडू सीमेच्या बाहेर खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. होता त्याला शिक्षा देखील दिली फलंदाजाने. 4 धावा आल्यात. धावा खूप इम्पॉर्टंट आहे तिथे आई गावदी वालचिंद संघाला, कारण की टॉस जिंकून जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कुठेतरी 40 ते 45 धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतीलच, कारण की लोणार संघाकडे चांगली फलंदाजी आहे. खास करून राम ज्या प्रकारे या चालू अंगामध्ये फेमस आहे फलंदाजीमध्ये. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक विकेट काढण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू आहे मिड विकेट क्षेत्रावर. क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. अजून एक विकेट प्राप्त करते लोणार संघ. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. इथे मला तरी वाटतं नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून. यस यस, पंचांच्या उजव्या हाताच्या बाजूला 3 खेळाडू लावण्यात आले होते आणि स्क्वेअर लेग पंच गोरखनाथ भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यांचा निर्णय जो आहे जो स्पर्धेच्या मध्ये लास्ट निर्णय आहे. प्लीज चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लोणार संघाने. शिवशक्ती लोणार टीम के कॅप्टन प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या हाताला आपण बघितलं 3 खेळाडू पंचांनी बघितलं होतं. त्याचं कारण हा नोबॉल घोषित करण्यात आला आहे आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा नोबॉल आहे आणि जो डिसिजन आहे तोच मान्य करावा लागेल. थँक्यू सो मच. तर धाव मिळेल एक्स्ट्राची आमचे स्कोरर सांगत आहेत. एक धावून घेतले होते म्हणजे प्लस 2 धावा मिळाल्यात. 20 धावा 20 रन आणि पुढील चेंडू आहे फ्रीट. उघडाडोले नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट चेंडू खेळण्यासाठी कृष्णा म्हात्रे सज्ज असेल खेळपट्टीवर. गोलंदाजाची याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये असं बघायला गेल्यानंतर, कारण की त्याला विकेट काढायचं होतं तो विकेट देखील त्यांनी गम पटकवलं होतं. मात्र इथे फ्रीट आहे. फ्रीट चेंडूला खेळता आलं नाहीये. रनआउटचा विकेट मिळेल आणि आउट होईल फलंदाज इथे तो म्हणजे विनोद. मागच्या चेंडूवर देखील आउट झाला होता, या चेंडूवर देखील रनआउट झालाय. जसं दोन्ही फलंदाज धावले होते दाखवता येतं. डिक्लेअर करायचं पंच कोणता फलंदाज आउट झालाय, कृष्णा म्हात्रे की विनोद. यस विनोद, कारण की आपण देखील इथे बघितलं होतं की क्रॉसिंग झाली नव्हती. त्याचं कारण इथं आउट व्हावं लागलं. इथे फलंदाजाला दबाव वाढला गेला. इथे आई गावदेवी वालचिंद संघावर धाव संख्या झाली आहे धावफलकावर 20 धावा 20 रन. नेक्स्ट मॅच गावदी एवई आणि बीबी स्पोर्ट इताडे संघ कर्णधार. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आपण, कारण की तसं षटकाचा खेळ जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आलाय. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये हलकस मिसफील्ड पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट करते ते फलंदाज. ओव्हर थ्रो झाला. 3रा धाव देखील कंप्लीट केला जाईल. 3 धावाची मदत होते इथे वालचिंद संघाला. धाव संख्या झाली आहे 23 धावा 23 रन. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे वालचिंद संघाच्या माध्यमातून. सरपंच चषक 2021 आपण पाहताय साई स्पोर्ट किरुली यांच्या माध्यमातून, जीटीसी यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट. खाली क्षेत्र आहे, निघेल का सीमेच्या बाहेर. हो यस, 4 धावा मिळते या चेंडूवर. लागला तर आबाद नाही तर बरबाद असतो, त्याच्यावर आपण नेहमी बघितलाय. विकेट देखील पडताना भरपूर वेळा बघितलाय. आता 4 धावा कृष्णा म्हात्रेच्या बॅटमधून आल्यात.
एक चांगली सुरुवात मिळेल या षटकामध्ये, कारण की एक्स्ट्राच्या धावा देखील भरपूर मिळाल्यात. 27 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 3 गडी 4 विकेट प्राप्त केलेल्या आहेत आतापर्यंत लोणार संघाने. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा 1 विकेट सोहेल यांनी घेतले होते. त्यानंतर धावा खर्च करायला लागलेल्या आहेत जितू या गोलंदाजाला. अजून एक आपण पाहतो या क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफवर, मात्र एक धाव कंप्लीट केला जाईल कृष्णाच्या माध्यमातून. सिंगलची मदत झाली आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 28. गावदी स्पोर्ट एवही संघात देखील आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. जितू षटक क्रमांक 3 टाकतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर चेंडू पाहायला मिळालं, समोरच्या दिशेने खेळलंय. लॉंग ऑपर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा रोखू शकत नाहीये राम. 2 धावा कंप्लीट करते फलंदाज किशोर याच्या बॅटमधून. या 2 धावा षटक कंप्लीट झाले. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झाली आहे 30 धावा. 10 ची सरासरी गाठत आहे. इथून आता मात्र 15 धावा जर आल्या तर एक 40+ टार्गेट पाहायला मिळेल. पाहूया, क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्यायचंय. लोणार संघ फक्त फलंदाज पाणी घेणार, त्यानंतर पाणी घेऊन आलेला कर्णधार आवेश पुन्हा एकदा बाहेर जाईल, तोपर्यंत एक चेंडू टाकून होईल. तर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लोणार संघाने. पंचांच्या भूमिकामध्ये दोन्ही पंच गुणेश पाटील आणि गोरख दिगाडकर पंचांच्या भूमिकेमध्ये प्रत्येक उल्लेख केला जात आहे. गोरख यांचा संगीताच्या माध्यमातून देखील. खरंच नंबर 1 क्रिकेटर आहे या परिसरामध्ये. मी नेहमी त्याला बघितलंय की चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी नेहमी, आणि फलंदाजीमध्ये या चालू अंगामध्ये एक रेकॉर्डच केलाय त्याने. 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केलाय. अजय मी भरपूर बघितलंय 6 चेंडूवर 6 षटकार मारणारे फलंदाज. कधी कधी 3 चेंडूवर 3 षटकार, पुढच्या षटकामध्ये 3 षटकार देखील मारताना बघितले. मात्र एकमेव असा खेळाडू आहे या चालू अंगामध्ये ज्याने एका षटकामध्ये सामना जिंकून दिलाय. 32 धावांचा टार्गेट होता सोनाल्या मैदानावर. ते 36 धावा त्याने आपल्या 6 चेंडूमध्ये काढल्या होत्या. यस 37 धावांचा टार्गेट होता. एक वाईट चेंडू टाकला होता. एक चांगली माहिती करतात दिनेश पाटील. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगले काम करतात या स्पर्धेसाठी. शेवटचा षटक आहे. 30 धावा झाल्या धाव फलकावर. इथून 15 धावा येणं खूप गरजेचं आहे, आणि इथून दबाव ठेवावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. परवेज येतोय. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. लुझनर चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, लेग स्टंपवर चेंडू होता लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार कृष्णा मात्रेच्या बॅटमधून. आला मिळाले, कारण की सरासरी 10 ची ठेवली आहे पहिल्या 3 षटकानंतर. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर 4 धावा फलंदाज कृष्णा याच्या बॅटमध्ये होता. हा चौकार एक चांगली सुरुवात झाली आहे. इथून 15 धावा आणण्याचा प्रयत्न करत आहे कृष्णा मात्रे. परवेज कुठेतरी थोड्याशा धावा खर्च करत आहे. काहीतरी कमेंटमेंट असेल अजय या गोलंदाजावर, कारण की नेक्स्ट मॅच देखील खूप मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी एवही आणि अगेन्स्ट आपण पाहणार बीबी स्पोर्ट इताडे. गोलंदाज थोडासा वेल खर्च करतात लोणार संघ. प्लीज ऑर्गनाइज कमिटीला आपण देखील सहकार्य करा. स्पर्धा खूप मोठी आहे. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू, उत्तर दिले फलंदाजाने. चेंडू पुन्हा एकदा सीमेच्या बाहेर फरार. बॅक टू बॅक कृष्णा मात्रेच्या बॅटमधून चौकार. पाहायला मिळतं 7 चेंडू मध्ये कृष्णा मात्रेच्या माध्यमातून. फुलर लाईनचे चेंडू टाकत आहे. गोलंदाज शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये धावा खर्च करतोय, आणि फलंदाज तोफा कबूल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हॅट्रिक ऑन झाली आहे फलंदाज कृष्णा मात्रे या फलंदाजाकडे. षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, बोल्ड झालाय. विकेट प्राप्त केलंय गोलंदाजाने. अजून एक झटका वालशिंद संघाला.
विकेटची आवश्यकता होती इथे. विकेट घेणं खूप गरजेचं, कारण की थोडासा दबाव देखील आला होता. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर विकेट घेतल्या, थोडासा दबाव वाढवला आता मात्र वाशिम संघावर. आता मी म्हणेल की 15 धावांची खेळी एक चांगली खेळी मी म्हणेल या कृष्णा मात्र्याच्या माध्यमातून. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये आला होता, धावपलकावर धावा झाल्यात. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 38 धावा, 5 गडी बाद झाले आणि 3 चेंडूचा खेळ राहिला. 3 चेंडूमध्ये 10 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज इथून सुरुवात झालाय. परवेज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक फलटा चेंडू पाहायला मिळाला, हवं तसा बॅटवर आलेला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हलकासा मिसफील्ड, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 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 आणि प्रयत्नामध्ये यश मिळतोय. 2 धावा कंप्लीट करतोय. 40 धावा, 40 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. एक मोठा फटका आला तर खूप मजा येईल पुढच्या इनिंग मध्ये, कारण लोणार संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे. सध्या तरी 40 धावांवर खेळत आहे वालशिंग संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट वी चेंडू होता, ऑफ स्टंपवर होता, सरीला इष्टकाच्या हातामध्ये लँड झाले चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बीबी स्पोर्ट इताडे संघ कॅप्टन अजूनही आलेले नाही मला तरी वाटतं, कारण की शेवटचा चेंडू आहे. कारण याच्या अगोदर आपण बघितले लोणार संघाला देखील आपण पॅनलाइज केले 2 धावांचे, तर याच्याकडे आपण देखील लक्ष द्यायचं आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू होता, मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंचांना देखील वाईटचा इशारा देण्यासाठी भाग पाडला इथे गोलंदाजाने. धावसंख्या 41 धावा. अंतिम चेंडू आणि स्ट्रायकर फलंदाज विलास सज्ज असणाऱ्या खेळपट्टीवर. पिंक कलर कॅप. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहूया बॅटने लागले का चेंडू. थर्डमॅन क्षेत्रामध्ये निघालाय चेंडू. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न करेल इथे. लेग बायच्या धावा आल्यात शेवटच्या चेंडूवर, तर 4 षटक कंप्लीट झाल्यात. आणि अजय 43 धावा तरी 44 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचा रन रेट ठेवलाय लोणार संघासमोर. जाऊया अजय घर त्यांच्या सोबतच आपण टॉस बॉक्स मध्ये, कारण की दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. ओ टू अजय करत. थँक्यू सो मच. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय काशीनाथ शिवराम बजागे ग्रामपंचायत सदस्य किरवली यांना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येईल. आणि सोबतच सायनाथजी बजागे यांचे पिताश्री इथे सज्ज आहेत. मी विनंती करतो कचरू बजागे साहेबांना की आपण देखील जायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर मित्रांनो, आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. तुम्ही पाहत आहात सरपंच चषक 2021 किरवली भिवंडी. एक दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. टॉस केला जाईल या ठिकाणी बॉक्समध्ये. दरम्यान एका बाजूला बीबी स्पोर्ट्स इताडे, कॅप्टन आहेत रोशन पाटील, आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत गावदेवी स्पोर्ट्स यवई संघाचे संघनायक संजय तरे. टॉस कॉइन एका बाजूला आहे साई स्पोर्ट्स किरवली संघाचं नाव, या स्पर्धेचा आयोजक संघ, आणि दुसऱ्या बाजूला ही सरपंच चषक संजय कॉल देत आहेत. सरपंच चषक असा कॉल आहे आणि सरपंच चषकच आलेला आहे. टॉस यवई संघाच्या कॅप्टनने जिंकलाय आणि आपण त्यांना देतोय सन्माननीय योगेश जाधव यांच्या माध्यमातून लाभलेलं हे थम्सअप. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे, तर कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. संजय, टॉस तुम्ही जिंकलेला आहे, आता कुठेतरी दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे, कंडिशन्स बॅटिंगसाठी चांगले आहेत, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. समोर इताडे टीम आहे, चांगली टीम आहे, क्लासिकल बॅट्समन त्यांच्याकडे देखील आहेत, तर किती धावांपर्यंत साधारणतः 4 षटकांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न राहील? 45 ते 50. स्पर्धेबद्दल काय बोलाल? खूप सुंदर नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानत आहे. थँक्यू सो मच. आमच्याशी बोलण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. रोशन, साई स्पोर्ट्स किरवली संघाबद्दल, साई शेठ बजागे यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? नाही, अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. बॅटिंग तुम्हाला मिळालेली आहे, तुम्ही टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. बॅट्समन खूप चांगले आहेत तुमच्याकडे, तुम्ही स्वतः देखील चांगले फलंदाज आहात, तुम्ही तसेच निवृत्ती हे 2 फलंदाज वगळता कुठल्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा असतील आणि किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न राहील? सर्वांकरच अपेक्षा आहे, चांगले खेळायला लागेल आणि 50+ जाण्याचा प्रयत्न करू. चला तर तिकडे 50च्या आत थांबवण्याचा प्रयत्न, इकडे 50+ जाण्याचा प्रयत्न. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील या मॅचसाठी.
तर मित्रांनो टॉस आजच्या चौथ्या सामन्याचा आम्ही या ठिकाणी संपन्न केलाय टॉस बॉक्समध्ये आणि समाचार असा आहे की यवई संघाने टॉस जिंकलाय त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अजय. या 44 धावांचं लक्ष आहे, तो मला तरी वाटतो इथे लेट आलेली रिपोर्ट जी आहे ती ते ऑर्गनाइज कमिटीने जे 2 धावा आहेत त्या लोणार संघाला पॅनल्टी अजून घोषित केली, म्हणजे 4-2ची पॅनल्टी टोटल झाली आहे. तर धावफलकावर 46 आणि 47 धावांचा टार्गेट झाला इथे. तर GTC आपल्यास देखील विनंती करतो की आपण 47चं यस 43 प्लस 2 धावा म्हणजेच 46चा टार्गेट. यस येस ऑर्गनाइज कमिटीने इथे ठरवलं आहे की लेट रिपोर्ट केला होता, त्याच्यात 2 धावा पॅनल्टी आपण अगोदर देखील अनाउन्समेंट केलं होतं आणि पंचाने ड्रेसिंगचे देखील 2 धावाची पॅनल्टी दिली होती. आणि वाशिम संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचं आणि सामन्यास सुरुवात करायची आहे. मित्रांनो, सरपंच चषक 2021 स्पर्धेच्या ऑर्गनाइज कमिटी साई स्पोर्ट किरोली यांच्या माध्यमातून ही मेगा इव्हेंट आपण स्पर्धा पाहतोय. कमी प्रवेश फी मध्ये इतकं मोठं बक्षीस आहे, तर प्रत्येक संघाला विनंती करेल की आपण आपला क्रिकेट आपला जो आहे आपण तोच दाखवायचा आहे. यस मैच की शुरुआत होती हुई, गेंदबाज बिल्कुल तैयार, बायत के बल्लेबाज खेलने के लिए बिल्कुल तैयार. पहली गेंद पावर प्ले की पहली गेंद और पहली गेंद पे बोल्ड किया बल्लेबाज को, पहला विकेट प्राप्त किया गेंदबाज ने. बढ़िया शुरुआत होती हुई वालचंद टीम की. So, not an auspicious start there for Luna team. They have lost very first wicket of very first delivery. Batsman out. Parveez is out for duck. बड़ा इम्पोर्टेंट है यहाँ पर शुरुआत अच्छी करनी होगी लोनार टीम को. यदि ये मुकाबला जीतना है तो पहला ओवर खास तौर पर बहुत महत्वपूर्ण है. पावर प्ले का ओवर और पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर फेंकी हुई थी, स्टंप्स की तरफ बोल्ड आउट कर दिया परवेज को. नए बैट्समैन आए हैं राज. टारगेट 46 रनों का है, कुल मिलाकर 4 रनों की पेनल्टी, क्योंकि रूल्स सभी के लिए समान है. कोई भी रूल्स ब्रेक करेगा तो उस टीम को पेनलाइज किया जाएगा. बहुत ही डिसिप्लिन भरा ये टूर्नामेंट है सरपंच कप 2021. अगली गेंद लेकर विनोद. पटकी हुई गेंद इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी. नो बॉल का इशारा.
मेरे ख्याल से क्रीज के बाहर गेंद पिच हुई है, जी हाँ, जिस वजह से अंपायर गुणेश पाटिल ने नो बॉल करार दिया है। और अगली गेंद फ्री हिट, खाता खुला है इस नो बॉल के साथ शिव शक्ति लोनाड का। लोनाड टीम में काफ़ी युवा खिलाड़ी हमें नज़र आ रहे हैं। राम घरत एक अनुभवी खिलाड़ी है, साथ में आमिर जो कि कप्तान है वो भी एक अनुभवी खिलाड़ी है। लेकिन देखिए दत्ता और राज में भी काफ़ी क्षमता है, अच्छी बैटिंग वो कर सकते हैं। फ्री हिट गेंद लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद है, कोई नुकसान तो होने वाला नहीं है। रनआउट के रूप में आप बैट्समैन को आउट कर सकते हो, लेकिन बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे किए। खतरे वाले छोर पर दौड़ना था वहां पर दत्ता को, और समय रहते ही अपने क्रीज में वो सुरक्षित पहुंच गए। 2 रनों से राज का खाता खुला। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर। इस मैच का टॉस जीता था वालशिन टीम के कैप्टन ने, पहले बैटिंग करने का निर्णय लिया था, और कहीं ना कहीं शुरुआत उनकी काफ़ी खराब रही थी। पावर प्ले में सिर्फ 2 रन बने थे 2 विकेटों के नुकसान पर, लेकिन उसके बाद अच्छी वापसी की। आखिर के 2 ओवर्स में खासतौर पर अच्छे शॉट्स देखने को मिले और तेज गति से रन्स बनाए वालशिन टीम ने। फुल टॉस है लेकिन फायदा नहीं उठा पाए, बल्ले के थोड़े अंदर लगी है, गेंद जा रही है शॉर्ट मिड विकेट पर। कैप्टन आवेश आए थे गेंद पर, लेकिन तब तक 1 रन तेजी के साथ पूरा कर लिया है दोनों भी बल्लेबाजों ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान पर। जो आवश्यक रन रेट है वो 11.50 रन प्रति ओवर का है। वैसे इस ग्राउंड को मद्देनजर रखते हुए बहुत बड़ी चुनौती है ऐसे नहीं कहा जा सकता है। कल भी हमने चर्चा की थी कि 55-60 का जो स्कोर है वो 4 ओवर में एक एवरेज स्कोर माना जा रहा है, लेकिन अच्छी गेंदबाजी होती है तो फिर 40-45 रन बनाना भी मुश्किल। कट करना चाहते थे, अपील हुई, लेकिन दिशाहीन गेंद। थोड़ी सी गेम्समैनशिप वहाँ पर विकेट कीपर द्वारा, वाइड छुपाने का प्रयास था अंपायर का ध्यान भटकाने की कोशिश थी, लेकिन गुणेश पाटिल बहुत ही अच्छे अंपायर, अच्छे क्रिकेटर है और अच्छे अंपायरिंग भी करते हुए कल क्या बढ़िया बल्लेबाजी की उन्होंने। साई स्पोर्ट्स किरौली के विरुद्ध खासतौर पर 25 रनों की शानदार पारी खेली थी, और कल का दिन एमडी स्पोर्ट्स आमने पाटा टीम के नाम रहा। पहली टीम बनी है इस टूर्नामेंट में सेमीफाइनल में पहुंचने वाली। स्कोर इस समय 5 रन। दोपहर का सत्र, तेज कड़क चमकदार धूप मैदान में खिली हुई है। चमकदार क्रिकेट की अपेक्षा दर्शकों को इस बार हल्के हाथों से कट किया है, लेकिन पॉइंट को बीट नहीं कर पाए। गैप में खेलना चाहते थे, शॉर्ट थर्डमैन और पॉइंट के दरमियान से गेंद को निकालना चाहते थे दत्ता। और दत्ता की बैटिंग की एक खासियत है कि वो ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ अच्छे शॉट्स खेल सकते हैं। बहुत महत्वपूर्ण भूमिका रहेगी मेरे ख्याल से इस रन चेस में बैट्समैन दत्ता की। सिंगल की मदद से उन्होंने अपना खाता खोला है। अब 3 पर सामना करेंगे बैट्समैन राज। एक युवा खिलाड़ी है जो कहीं ना कहीं पिंच हिटर के तौर पर भी जाने जाते हैं। कोशिश वही हो रही है, लंबा हिट लेने की कोशिश उनकी, लेकिन गलत लाइन पर खेल बैठे थे। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, एक अच्छी गेंद विनोद द्वारा। शुरुआत बहुत ही ज़बरदस्त रही इस ओवर की विनोद की। पहली गेंद पर उन्होंने बोल्ड आउट किया था परवेज को। उसके बाद हालांकि कुछ दिशाहीन गेंदें की है, एक नो बॉल की है, एक वाइड गेंद की है, अतिरिक्त रन जरूर खर्च किए हैं, लेकिन अभी तक ओवरऑल अच्छी गेंदबाजी। सिर्फ 6 रन मात्र बने हैं। आगे रखी हुई गेंद, ड्राइव किया गेंद हवा में, कृष्णा गेंद को रोक नहीं पाए, पीछे फील्डर मौजूद है वहां पर। बढ़िया फील्डिंग, काऊ कॉर्नर से फील्डर आए थे गेंद पर। 1 ही रन लेने का अवसर और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। धीमी शुरुआत देखने को मिल रही है। 46 रनों का पीछा करते हुए शिव शक्ति लोनार टीम द्वारा स्कोर हुआ है मात्र 7 रन 1 विकेट के नुकसान पर। आज कुल मिलाकर 10 टीमें इस टूर्नामेंट में खेल रही है। कल भी हालांकि 10 टीमें खेलने वाली थी, लेकिन एक टीम उपस्थित नहीं रह पाई प्रिंस 11P से, जिस वजह से हमें 9 ही टीमें देखने को मिली थी। और कुल मिलाकर 8 मैचेस हमने देखे, जिसमें से 7 मैचेस ऐसे रहे थे जहां पर पहले बल्लेबाजी करने वाली टीम जीती थी। लेकिन आज चित्र काफ़ी बदला है। आज के जो पहले 2 मुकाबले हुए हैं, दोनों भी मैचेस में अंडर 40 स्कोर देखने को मिला था और चेस करने वाली टीमें जीती। इस मैच में 40 प्लस टोटल है। 45 रन बनाए पहले बैटिंग करते हुए आई कावदेवी वालशिन टीम ने, और 46 रनों की चुनौती पेश की है। एक अच्छा टारगेट ज़रूर ये माना जा सकता है। शुरुआत भी गेंदबाजी में बढ़िया की है। विनोद ने पावर प्ले में सिर्फ 7 रन खर्च किए और एक बहुमूल्य सफलता प्राप्त की। बचे हुए 3 ओवर्स में 39 रनों की आवश्यकता। अब यहाँ से ठीक 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे मैच को जीतने के लिए शिव शक्ति लोनार टीम को। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए विलास के सामने है राज।
अच्छी गेंद, नीचे रहती हुई गेंद थी, फ्रेंच कट। मिड विकेट के ऊपर खेलना चाहते थे लेकिन इनसाइड एज लेकर गेंद लेग गली में चली गई थी, लेग स्लिप में चली गई थी, वहां पर इससे पहले कि फील्ड किया जाता, 1 रन लेने का अवसर। तो बल्लेबाजों को अभी तक शांत रखा गया है। खासतौर पर हम देख रहे हैं कि राज हर गेंद पर प्रहार करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में देखने को नहीं मिल रहा है। इस बार धीमी गति की गेंद थी, बैकफुट पर जाकर कट किया है, ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए, लेकिन इससे पहले कि डीप पॉइंट पर फील्ड किया जाता 2 रन लेने का अवसर, क्योंकि ज्यादा तेज गति से गेंद ट्रैवल नहीं हो रही थी। तीसरे की भी कोशिश हो रही है, यहाँ पर खतरा साबित हो सकता है। जी हाँ बिल्कुल, बैट्समैन रन आउट होते हुए दत्ता। दूसरे विकेट का पतन, दत्ता ने काफी ज्यादा जोखिम उठाया, 2 रन मिल गए थे और स्ट्राइक भी उनके पास ही रहने वाला था, लेकिन जल्दबाजी की, तीसरे रन का चक्कर था वहां पर और तीसरे रन के चक्कर में रन आउट हुए हैं नॉन स्ट्राइकर से इन पर दत्ता। मात्र 3 रनों का योगदान दे पाए, रन संख्या हुई है 10, 2 विकेटों के नुकसान पर और 36 रनों की जरूरत। नए बैट्समैन आमिर, शिव शक्ति लोनार टीम के कैप्टन और एक बहुत अच्छे बल्लेबाज। आज सुबह से ही बहुत अच्छी संख्या में दर्शक, एक तो सुपर संडे भी है, कल भी बढ़िया मात्रा में दर्शक देखे गए थे यहाँ पर। बार बार ऑन साइड में खेलने का प्रयास हो रहा है, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी की जा रही है, तो गेंद के मेरिट पर बल्लेबाजी देखने को नहीं मिल रही है। इनसाइड एज लेकर गेंद चली गई थी स्क्वायर लेग क्षेत्र में, सिंगल आता हुआ, इस सिंगल की मदद से स्कोर 11 पर पहुंच चुका है। बैटिंग में वो आत्मविश्वास नहीं झलक रहा है जिसकी कहीं ना कहीं आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए शिव शक्ति लोनार टीम को। शिव शक्ति लोनार और आई गावदेवी वालशिन के बीच में आज का ये तीसरा मैच। जहां तक कम टोटल बचाने का सवाल है, 50 के अंदर का टोटल बचाना बड़ा ही मुश्किल काम होता है 4 ओवर के खेल में यहाँ पर। और अब अंपायर समय के मामले में वार्न करते हुए वालशिन टीम को, वालशिन टीम के कैप्टन, आपको ध्यान में रखना है कि 20 मिनट का वक्त दिया गया है, 20 मिनट में आपको 4 ओवर्स कंप्लीट करने हैं। फील्डिंग में कुछ तब्दीली की जा रही है आमिर के लिए, ऑन साइड की फील्ड को काफ़ी कस लिया गया है। 4 खिलाड़ी लगभग हम देख रहे हैं कि बाउंड्री पर है, जिसमें एक डीप स्क्वायर लेग है, एक डीप मिड विकेट है, एक काउ कॉर्नर की तरफ खिलाड़ी है और एक लॉन्ग ऑन भी रखा गया है। फाइन लेग ऊपर है, ऑफ साइड में थर्ड मैन दायरे के अंदर है, कवर में एक खिलाड़ी है, एक मिड ऑफ रखा गया है और एक डीप एक्स्ट्रा कवर। तो ये है फील्ड प्लेसमेंट। अगली गेंद लेकर चले बिलास। ऑफ कटर, बहुत अच्छी गेंद थी, कुछ समझ नहीं पाए थे वहां पर बैट्समैन आमिर, थोड़ा जल्दी खेल बैठे, उम्मीद नहीं थी गेंद धीमी गति से आएगी, लेकिन यही चालाकी है गेंदबाज विलास की, ज़्यादा तेज़ नहीं डालते हैं, कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं और अभी तक एक किफ़ायती ओवर उनका ये साबित होता हुआ। स्कोर रुका हुआ है 11 पर, 35 रनों की आवश्यकता है यहाँ से मैच को जीतने के लिए लोनार टीम को। मात्र 14 गेंदें शेष, शायद 1 रन कम हो जाएगा। जी हाँ, क्योंकि ये गेंद दिशाहीन है, वाइड ऑफ स्टंप के काफ़ी बाहर भटक गए थे। स्कोर बढ़ता हुआ 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। 14 गेंदें और 34 रन, यह है समीकरण, यानी कि रनों और गेंदों के बीच में 20 का फासला है। कहीं ना कहीं 3 बड़े शॉट्स बल्लेबाजों को लगाने पड़ेंगे, 3 या 4। वही कोशिश हो रही है, स्लॉक करने का प्रयास, अपील वहां पर कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर पर उसका कोई ज़्यादा असर नहीं, क्योंकि गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था। ज़्यादातर हमने देखा है कि मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास बल्लेबाज कर रहे हैं, जैसे गेंद आ रही है वैसे शॉट्स ज़्यादा देखने को नहीं मिले हैं। ओ, इस बार मौका ज़रूर था, थोड़ा सा पीछे रखा था गेंद को, धीमी गति की गेंद थी लेकिन फ़ायदा नहीं उठा पाए। स्विंग एंड मिस, एक और डॉट गेंद और इसके साथ ही शानदार ओवर विलास का समाप्त होता हुआ। स्कोर 12 रन 2 विकेटों के नुकसान पर, 2 ओवर की समाप्ति। दर्शक थोड़े से कहीं ना कहीं निराश हो रहे हैं जिस तरह से बल्लेबाजी देखने को मिल रही है। गेंद बल्ले पर कम आ रही है, विकेट कीपर के पास ज़्यादा जा रही है। पहले ओवर में 7 रन खर्च किए थे विनोद ने, विलास ने मात्र 5 रन अपने ओवर में खर्च किए और एक रनआउट के जरिए विकेट विलास के ओवर में गिरा। विनोद ने एक सफलता प्राप्त की थी, पहली गेंद पर बोल्ड किया था उन्होंने परवेज को। समीकरण कहीं ना कहीं कठिन होता जा रहा है। 12 गेंदें शेष है, 34 रनों की जरूरत।
ओवर समाप्त हो चुका है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर 2 रन आए, उस गेंद पर रनआउट के रूप में विकेट गिरा, फिर सिंगल, फिर डॉट, वाइड, फिर 2 डॉट गेंदे। यह है ओवर का विश्लेषण। 17 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने की चुनौती है। पारी की शुरुआत में आवश्यक रन रेट 11.5 का था, वो अब 17 का हो चुका है, यानी कि कहीं ना कहीं आसमान की ऊंचाइयों को छूता हुआ आवश्यक रन रेट। गेंदबाजी में परिवर्तन, कृष्णा म्हात्रे के हाथ में है गेंद। एक सीनियर खिलाड़ी है, लंबे ऊंचे कद के, भारी भरकम शरीर के, लेकिन अब उन्होंने गेंद सौंप दी है आवेश के हाथों में, तो कप्तान गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। वही मैं सोच रहा था, कृष्णा गेंदबाजी के लिए आए हैं, थोड़ा सा ताज्जुब हो रहा था, लेकिन आवेश गेंदबाजी करेंगे। सन्माननीय श्रावण काकड़े साहब यहाँ पर उपस्थित है, उनसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आकर विराजमान होना है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। हल्की सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। बॉडी बैलेंस ठीक तरह से मेंटेन नहीं कर पा रहे बल्लेबाज। पुल शॉट खेलना है तो पूरी तरह से वो बैकफुट पर भी नहीं जा रहे हैं, जिस तरह से लाइनअप करना चाहिए स्ट्रोक के लिए उस तरह से वो कर नहीं पा रहे हैं, और बार बार लगातार एक ही जगह पर मिड विकेट की तरफ या फिर स्क्वायर लेग की तरफ ही खेलने का प्रयास हो रहा है। इस बार शफल कर चुके थे, घुमाना चाहते थे, लेकिन फिर से बात बनी नहीं। एक और डॉट गेंद। ऐसे लग रहा है कि विकेट कीपर और बॉलर के बीच में ही खेल चल रहा है। पिछली 5 गेंदें डॉट चली गई है, पिछली 5 गेंदों में सिर्फ वाइड के रूप में 1 रन बना है। बहुत ही निराशाजनक बल्लेबाजी शिवशक्ति लोनार टीम द्वारा। इस बार मौका मिला है फुल टॉस, लेकिन उसको भी बुना नहीं पाए। ओ कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर। मौका भी दिया और चौका भी दिया। 4 रन। क्या इस चौके से कहानी में रोचकता आ जाएगी? क्या यहाँ से लोनार टीम के बल्लेबाज पलटवार करेंगे? हालांकि गेंद तो कमजोर थी, लेकिन सीधे फील्डर के हाथ में मार बैठे थे वाइडिश लॉन्ग ऑन पर। फील्डर से हुई गलती और मिल गया चौका बैट्समैन राज को। राज का ये पहला चौका और इस पारी का भी पहला चौका। 9 गेंदें बची है, 30 रनों की जरूरत। अब एक चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद थी, देखना है बैट से है या नहीं। गेंद जा रही है शॉर्ट कवर पॉइंट पर, 1 रन जरूर मिलेगा। लेग बाय का इशारा करते हुए अंपायर गुणेश पाटिल। आत्मविश्वास बिल्कुल भी झलक नहीं रहा है बल्लेबाजी में, और यदि आत्मविश्वास आपके पास नहीं है तो फिर बड़ा ही मुश्किल होता है कोई भी चीज़ को सफलता के साथ करना। कहा जाता है कि शक्ति से बड़ी भक्ति और भक्ति से बड़ी श्रद्धा, यानी कि विश्वास। आत्मविश्वास आपके पास हो तो आप दुनिया जीत सकते हो। 8 गेंदे 29 रन। शॉर्ट पिच गेंद, लेग कटर, बाहर की तरफ टर्न हुई, अंपायर का इशारा वाइड। हालांकि ये गेंद भी ऐसी थी जिस पर आराम से बैट्समैन चौका बटोर सकते थे, लेकिन ऑफ साइड में खेलने की आवश्यकता थी। पुल शॉट भी लगाया जा सकता था, कोशिश हुई थी, लेकिन थोड़ा दूर रह गए थे गेंद से। अतिरिक्त रन मिला है, स्कोर बढ़ता हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब 8 गेंदों में 28 रन बनाने हैं। इस बार देखिए गेंद की जो रफ्तार है उसको समझ नहीं पा रहे, बहुत जल्दी खेल बैठे। हुक करना चाहते थे आमिर, और आमिर जैसे बल्लेबाज भी स्ट्रगल कर रहे हैं। 3 गेंदें अभी तक खेली है, खाता उनका भी खुला नहीं है। इस अंपायर 1 मिनट खेल रोकना है। आठ गेंदें और जीतने के लिए, बल्कि 7 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता है। हर गेंद पर अब चौका चाहिए, इस तरह का औसत बल्लेबाजों के सामने है। औसतन हर गेंद पर 4 रन बनाने हैं। बड़ा ही कठिन काम, लेकिन असंभव कुछ भी नहीं होता है क्रिकेट के खेल में। इस बार डेप किया है गेंद को डीप पॉइंट की तरफ, हल्के हाथों से खेला है, 1 रन पूरा किया और 1 से ही संतुष्ट। ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद मात्र 19 रन बना पाई है शिवशक्ति लोनार टीम। 46 रनों का पीछा कर रही है और अंतिम ओवर में जीतने के लिए 27 रनों की जरूरत। 6 चेंडू आणि 27 धावा, 6 balls and 27 runs to get.
बहुत ही शांत और खामोश क्रिकेट इस समय चल रहा है। बल्लेबाजों को बिल्कुल बांध कर रखा गया है और क्या बढ़िया रणनीति देखिए हमने वालशिन टीम की ओर से। धीमी गति से गेंदबाजी की गई है। बल्लेबाज थोड़ी रफ्तार पसंद करते हैं। इस विकेट पर तेज करेंगे तो जानते हैं कि आसानी से गेंद बल्ले पर आ सकती है। उसको देखते हुए तीनों भी गेंदबाजों ने धीमी गति की गेंदों का अच्छा इस्तेमाल किया। बल्लेबाज कहीं ना कहीं अपनी क्षमता के अनुसार खेल ही नहीं पाए हैं, जिस वजह से इस समय पूरी तरह से बैकफुट पर शिव शक्ति लोनार टीम। 2 विकेट गिरे हैं, 19 रन बने हैं। 6 गेंदों में अब बनाने हैं 27 रन। आखिरी ओवर लेकर सागर तैयार होते हुए। बायत के खिलाड़ी है, अच्छे ऑलराउंडर सागर। सागर ने ऑफ साइड में 4 खिलाड़ी लिए हैं, ऑन साइड में 5। 4 और 5 की व्यूह रचना। अंतिम ओवर की शुरुआत। सामने बल्लेबाज है आमिर। शॉट ऑफ लेंथ, पुल किया, गेंद हवा में, मिस टाइम कर बैठे हैं। गेंद के नीचे खिलाड़ी थोड़ा आगे निकल गए। गलत जजमेंट और कैच ड्रॉप हुआ, लेकिन बैकअप अच्छा मिलता हुआ वहां पर दूसरे फील्डर द्वारा 1 ही रन पूरा किया गया है। इक्का दुक्का रनों से बिल्कुल भी बात बनने वाली नहीं है। हालांकि एक आसान सा कैच बन सकता था, लेकिन जज नहीं कर पाए थे डीप मिड विकेट की दिशा में फील्डर। 1 रन की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ। बिल्कुल कछुए की चाल नजर आई है इस मैच में शिव शक्ति लोनार टीम की। स्कोर 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। ज़्यादा विकेट गिरे हैं ऐसी भी बात नहीं है, विकेट ज़्यादा नहीं गिरे हैं, लेकिन जो बल्लेबाज क्रीज पर है वो उन्होंने काफ़ी स्ट्रगल किया है। डॉट गेंदें बहुत ज़्यादा खेली है। स्ट्राइक को रोटेट करने का ज़्यादा प्रयास नहीं हुआ पहले 3 ओवर के खेल में, और उसी वजह से इस समय पूरी तरह से पिछड़ती हुई इस मैच में शिव शक्ति लोनार टीम। 5 गेंदें 26 रनों की ज़रूरत। फ्लाइटेड गेंद, हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास, लेकिन वो भी ठीक तरह से उड़ा नहीं पाए। बॉलर की दिशा में खेल बैठे, कोई रन नहीं। तो अब केवल औपचारिकताएं शेष है। 4 गेंदों में 26 रनों की जरूरत। लोनार अच्छी टीम है, लेकिन अच्छा प्रदर्शन लोनार टीम नहीं कर पाई है। इस बार सिंगल जरूर मिलेगा। वालशिन टीम ने भी अच्छा प्रदर्शन किया है। खासतौर पर हमने देखा था जय सावरीदेव चषक में, यहाँ पर अच्छी टीमों को मात दी थी। खासतौर पर साई स्पोर्ट्स किरौली टीम को भी परास्त किया था। उसके बाद भविष्य स्पोर्ट्स किरौली टीम को भी उसी टूर्नामेंट में परास्त किया था। यहाँ पर सावत के उद्योजक सम्माननीय राजू मात्रे साहब का शुभ आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। साई स्पोर्ट्स किरौली टीम की ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत। साथ में खंडू पाटिल भी आए हैं। इसी बीच बैट का किनारा और आसान सा कैच, विकेट गिरता हुआ। सो खंडू पाटिल से भी रिक्वेस्ट है, आपको भी मंच पर आना है। आपका भी हार्दिक स्वागत सरपंच कप 2021 में। या ठिकाणी किरवली गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर उपस्थित असतील, निश्चितच त्या सर्वांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलीच ही स्पर्धा आहे। सो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे। आपला हार्दिक हार्दिक स्वागत। मात्र फॉर्मेलिटीज पूरी की जा रही है। सोहेल ने आते ही एक एक्सपांसिव ड्राइव लगाने की कोशिश की थी, लेकिन पूरी तरह से चूक गए। केवल 1 गेंद शेष है। ये मैच काफ़ी एक तरफा रहा, लेकिन अगले मैच में काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है। बीबी स्पोर्ट्स इताड़े और आई गावदेवी यवई के बीच में अगला मैच। इस बार बढ़िया स्ट्रोक, फ्लैट शॉट है, 6 रन सिक्सर के साथ मैच समाप्त होता हुआ, लेकिन मैच को जीत नहीं पाई है लोनार टीम। मैच को जीता है आई गावदेवी वालशिन टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन आई गावदेवी वालशिन एंड हार्ड लक शिव शक्ति लोनार।